नमस्कार मित्रमैत्रिणींनो. यूकेमध्ये ओमायक्रॉन हा जो व्हेरियंट आहे कोविडचा, याचं प्रमाण जे आहे ते पूर्वीच्या डेल्टाच्या मानाने खूप फास्ट वाढलेलं आहे आणि याने डेल्टाला आता लंडनमध्ये जवळजवळ रिप्लेस केलेलं आहे. 90% केसेस ज्या पॉझिटिव्ह येत आहेत त्या ओमायक्रॉन आहेत आणि फक्त 10% या डेल्टाच्या आहेत. इतर भागात देखील इंग्लंडच्या जवळजवळ 70% ते 80% ह्या ओमायक्रॉन आहेत आणि उरलेला डेल्टा आहे. आणि आता येत्या काही दिवसात एखाद दीड आठवड्यामध्ये हे पूर्ण ओमायक्रॉन होईल याच्यात कुठलीही शंका नाही, जसं साऊथ आफ्रिकेत झालं. आता ओमायक्रॉनमध्ये काही लक्षणं वेगळे आहेत मित्रांनो. ओमायक्रॉनचे जे 5 टॉप लक्षणं आहेत ते म्हणजे नाकातून पाणी वाहणे, सर्दी जी होते आपल्याला तसं, घसा खवखवणे. ही जी 2 लक्षणं आहेत हे टिपिकल सर्दी, आपल्याला जेव्हा सर्दी खासी होते, पडसं होतं तसे लक्षण आहेत. त्याच्याबरोबर डोकं जड होतं, डोकं दुखतं, थकवा येतो प्रचंड. बघा तुम्ही फ्लूचे, ज्याला फ्लू होतो त्याने आठवून बघा. डोकं दुखी, नाक वाहणे, घसा खवखव करणे, थकवा येणे आणि त्याच्याबरोबर शिंका येणे, तर स्नीझिंग, हे 5 टॉप लक्षणं आहेत. वास जाणे किंवा चव जाणे हे फारसं आढळून येत नाही, खूप कमी लोकांमध्ये ओमायक्रॉनमध्ये आढळून येतं. डेल्टामध्ये थोडं जास्त प्रमाणात हे आढळून येतं. डेल्टामध्ये खोकला असतो आणि या लक्षणांसोबत इतर देखील लक्षणं येऊ शकतात. काही लोकांना ताप येऊ शकतो आणि काही लोक गंभीर आजारी होऊ शकतात, पण त्याचं प्रमाण डेल्टापेक्षा बरंच कमी दिसून येत आहे. हॉस्पिटलला ॲडमिट होणाऱ्यांचं प्रमाण देखील कमी आहे. दुसरा एक फरक असा दिसतो आहे की पूर्वी ज्यांनी 2 डोस घेतले आहेत लसचे त्यांना डेल्टामध्ये प्रोटेक्शन मिळत होतं, पण ओमायक्रॉन त्यांना देखील संक्रमित करतो आहे. आणि काही आता अशा केसेस आहेत की ज्यांनी 3 डोस घेतले त्यांना देखील ओमायक्रॉनचं संक्रमण होत आहे. याला ब्रेक थ्रू इन्फेक्शन असं म्हणतात. पण एक लक्षात घ्या, ज्यांनी वॅक्सिन घेतलेलं आहे त्यांच्यामध्ये संक्रमण होऊन देखील वॅक्सिन न घेतलेल्यांच्या मानाने प्रोटेक्शन मिळत आहे. म्हणजे माइल्ड आजार होतो आहे वॅक्सिन घेतलेल्यांना. त्यामुळे वॅक्सिन घ्या. ओमायक्रॉन जरी वॅक्सिन घेतलेल्यांना पुन्हा संक्रमण करतो आहे तरी सुद्धा वॅक्सिन घेणाऱ्यांमध्ये गांभीर्य किंवा मृत्यू हे कमी आहे वॅक्सिन न घेतलेल्यांच्या पेक्षा. आता यूकेमध्ये जवळजवळ सध्या 90,000च्या आसपास केसेस डेली येत आहेत. परंतु ह्या केसेस जरी खूप वाढलेल्या असल्या तरी हॉस्पिटलला ॲडमिट होणाऱ्यांची संख्या ही त्या प्रमाणामध्ये वाढलेली नाही. गेल्या अनेक आठवड्यांपासून हॉस्पिटल ॲडमिशन हे स्टेडी राहत आहे. 800 ते 900 लोक हॉस्पिटलला ॲडमिट होत आहेत. व्हेंटिलेटरवर जे लोक आहेत त्यांचं देखील प्रमाण खूप या ओमायक्रॉनमध्ये वाढलेलं नाही. जे व्हेंटिलेटरचे जे पेशंट आहेत ते देखील स्टेडी आहेत आणि मृत्यूचं प्रमाण देखील वाढलेलं नाही. सध्या 100 ते 110-120 मृत्यू डेली होत आहेत. हे डेल्टामध्ये एवढेच आकडे होते अल्फा व्हेरियंटमध्ये, ओरिजिनल वुहानमध्ये त्याच्या जवळजवळ 10 पटीने हे आकडे, मृत्यूचे आकडे कमी आहेत. म्हणजे आकडा पॉझिटिव्ह केसेसचा वाढतो आहे परंतु त्या माइल्ड आहेत, असिम्प्टोमॅटिक आहेत. लंडनमध्ये काही जे माहिती आली आहे त्याच्याप्रमाणे जे पेशंट कोविड म्हणून ॲडमिट आहेत त्यातले निम्मे लोक हे कोविडसाठी ॲडमिट नाहीत, ते इतर दुसऱ्या कारणासाठी ॲडमिट आहेत. पण त्यांना कोविड पॉझिटिव्ह योगायोगाने आल्यामुळे त्यांना कोविडच्या वॉर्डांमध्ये मॅनेज केलं जात आहे. याला इन्सिडेंटल कोविड इन्फेक्शन असं म्हणतो आम्ही. तर याचा अर्थ काय आहे मित्रांनो की डेल्टापेक्षा हा व्हायरस कमी गंभीर दिसून येतोय परंतु हा सरसकट सगळ्यांना संक्रमण करतो आहे. म्हणूनच आता असं म्हटलं जात आहे की येणाऱ्या काही महिन्यांमध्ये हा वैश्विक होईल आणि हा घराघरात गल्लीमध्ये पसरेल. याच्याबद्दल आश्चर्य वाटू नये. आणि तसं झालं आणि जर हा असाच माइल्ड राहिला तर ही एक चांगली गोष्ट असेल. परंतु जे लोक गंभीर होत आहेत ओमायक्रॉनमध्ये सुद्धा ते लोक लस न घेतलेले आहेत आणि कोमॉर्बिडिटीज, ज्यांचं वय जास्त आहे, त्यांना वेगवेगळे आजार आहेत असं आहे. म्हणून या लोकांनी लस घेणं, याच्यासाठी त्यांना 3रा डोस मिळणं हे गरजेचं आहे. आणि इतरांनी देखील ओमायक्रॉनचं संक्रमण हे माइल्ड व्हावं किंवा होऊ नये किंवा अगदीच लक्षणविरहित ओमायक्रॉनचं इन्फेक्शन व्हावं यासाठी वॅक्सिन घेणं गरजेचं आहे. आणि लक्षणांवर देखील लक्ष ठेवा, कारण आता असं माहिती पुढे येते आहे की सर्दी, लोक एकमेकात मिक्स होत नाही आहेत, मास्क लावतायत, सोशल डिस्टन्स ठेवतायत, त्यामुळे
सर्दी जी हिवाळ्यामध्ये वाढली पाहिजे ती कमी होते आहे. म्हणजे साध्या सर्दीचे रुग्ण कमी होत आहेत आणि कोविडचे रुग्ण वाढत आहेत ओमायक्रॉनमुळे. कारण ओमायक्रॉनचं संक्रमण हे सर्दीपेक्षाही फास्ट होताना दिसतंय. आणि त्यामुळे जर एखाद्याला सर्दीचे लक्षणं आले तर त्यांनी ताबडतोब हे कोविड आहे असं समजून मास्क लावायचा, स्वतःला आयसोलेट करून घ्यायचं आणि टेस्ट करून घ्यायचं. आणि जर अशी टेस्ट केली तर जवळजवळ निम्मे लोक, यातली अशी शक्यता आहे की निम्मे लोकांना हा कोविड पॉझिटिव्ह निघतोय. आणि याचं प्रमाण आता वाढणार आहे. म्हणजे सर्दी झालेल्यांमध्ये ओमायक्रॉनचा रेट पॉझिटिव्ह दिसून येतो आहे. म्हणजे ओमायक्रॉनमुळे लोकांना माइल्ड पद्धतीचा आजार होतो आहे, सर्दीसारखा आजार होतो आहे, हे आता इथे दिसतं आहे. तर मित्रांनो, भारतासाठी, आपल्या राज्यासाठी याचं काय इम्प्लिकेशन आहे, तर ओमायक्रॉन हा पसरेल, यातून एक लाट निर्माण होईल. मात्र ज्यांना पूर्वी कोविड झालेला आहे, ज्यांनी व्हॅक्सिनचे 2 डोस घेतलेले आहेत आणि आता जे तिसरा देखील घेतील, या लोकांना अत्यंत माइल्ड टाईपचं इन्फेक्शन होईल. ज्यांनी व्हॅक्सिन घेतलेलं नाही आहे त्यांना देखील ते माइल्ड असेल, परंतु व्हॅक्सिनवाल्या गटापेक्षा त्यांना थोडासा धोका असेल आजार गंभीर होण्याचा, हॉस्पिटल ॲडमिट लागण्याचा आणि मृत्यूचा देखील. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही व्हॅक्सिन घेऊन टाका. आणि हा ओमायक्रॉन हा कमीत कमी कसा पसरेल, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना तो एकाच वेळी आजारी पडणार नाही, जास्तीत जास्त लोक एकाच वेळी हॉस्पिटलमध्ये जाणार नाहीत आणि मग तारांबळ उडणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यावी लागेल. म्हणून गर्दी टाळा, अनावश्यक लोकांना भेटणं टाळा, क्लोज रूममध्ये लोकांना भेटणं टाळा. भेटावंच लागलं तर बाहेर मोकळ्या हवेत खिडक्यादारं उघडे ठेवून मास्क लावून भेटा आणि हात वेळोवेळी स्वच्छ करत राहा सॅनिटायझरने किंवा 20 सेकंद हँड वॉशिंग विथ सोप, या गोष्टी करत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हॅक्सिनेशन घ्या. एवढं करूनही जर तुम्हाला सर्दी, घसा यासारखे लक्षणं आले तर लगेच मास्क, आयसोलेट आणि टेस्टिंग करा. टेस्टिंग केलं, माइल्ड लक्षणं राहत असतील तर तुम्हाला कोणालाही उपचाराची गरज नाही. साध्या पॅरासिटामॉल, ब्रुफेनसारख्या गोळ्यांनी हे रिकवर होतं. इकडे UK सुद्धा मॅक्सिमम 85 to 90% लोक तेवढ्याच उपचारावर बरे होतात. डॉक्टरला देखील भेटत नाहीत, हॉस्पिटलला जाणं तर दूरच. त्यामुळे एवढ्या फक्त साध्या गोष्टी आपल्याला येत्या काही काळामध्ये कराव्या लागणार आहेत. आणि हे जर असंच कंटिन्यू राहिलं, ओमायक्रॉन जर माइल्ड आजार करत राहिला तर ही प्रत्यक्षात ॲक्च्युली चांगली बातमी असणार आहे आपल्यासाठी.